आपकी अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करतात. कपिल, सचिन तेंडुलकरचं मी उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही सचिनला जखम झाली होती, ते बाहेर गेले होते फील्डच्या, तर तुम्ही म्हणाला होतात, "पुरे झालं आता सचिन, आता जरा रिटायर हो तू." असं नाही बोललो मी. आय थिंक तेच हे आहे की माणूस काय बोलतो आणि समोरचा काय विचार करतो, काय लिहितो आणि तुम्ही काय विचार करता. हे बघा, माझ्याकडे मग तुमचं हे 21 जून 2005 ला चंदीगडमध्ये दिलेलं निवेदन आहे. ह्यात लिहिलंय की कपिलने रोटरी क्लबच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सचिन आता 32 वर्षांचा झाला आहे. त्याचा बेस्ट फॉर्म संपला आहे. अगदी बरोबर, की ते 18 वर्षाचे नाही आहेत. ते आज 33 वर्षांचे झाले आहेत आणि 18 वर्षांच्या मुलामध्ये आणि 33 वर्षांच्या मुलामध्ये खूप फरक असतो. द बेस्ट इज गॉन. जितकी त्याने देशासाठी सेवा केली आहे, ती आपल्या कुठल्याही क्रिकेटरने केली नाहीये. बट सगळ्यांना एक दिवस जायचं आहे. ज्या दिवशी हा जाईल, आम्हाला फार आदराने याला पाठवायचं आहे, हे मी म्हणालो होतो. ज्या दिवशी हे रिटायरमेंट घेतील, आपण सुद्धा मोठ्या इज्जतीने आणि मानाने यांना पाठवू. पण लिहिणारा लिहितो की कपिल देव म्हणाले रिटायरमेंट करा. मी कोण आहे? मला तर असं वाटतं की ज्या दिवशी हा जाईल, अशा प्लेअरला आपण मानाने पाठवलं पाहिजे. कपिल, ज्या परंतु- दिवशी सौरव गांगुलीला सोडायचं असेल, आपण त्याच्या चांगल्या परफॉर्मन्सची आठवण काढली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की ह्याने हिंदुस्थानची खूप सेवा केली आहे. पण सचिनच्या बाबतीत तुम्ही ज्यावेळी बोललात, त्यानंतर सचिन जेव्हा आले आणि सचिनची बॅट चालली, ती अशी चालली की तुम्ही काही बोलूच शकला नाही. मला बोलायची काय गरज आहे? सचिन विल नेव्हर बी 20 अगेन. आज तुमच्या समोर बोलतोय अँड ही कॅन नॉट प्ले द वे ही यूज टू पण प्ले. आता ज्या प्रकारे ते बॅटिंग करतायत, लोक म्हणतात 18 प्रमाणे नाही, 17 वर्षाप्रमाणे बॅटिंग गुड लक. करतायत. माझं स्वतःचं अनुमान आहे की ती जी बॅटिंग आपल्याला शारजामध्ये दाखवली होती किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दाखवली होती अर्ली हिज लाईफ, आपण तशी बॅटिंग पुन्हा नाही पाहिली. ही इज व्हेरी मॅच्युअर्ड, बट ही इज नॉट द सचिन वी यूज टू एक्सपेक्ट. आपण अजूनही मानतो की त्याच्या इतकं टॅलेंटेड प्लेअर अजून नाही आला. बट प्रत्येक प्लेअरचा एक दिवस यायचा आहे आणि त्याने जायचं आहे. जर आपण म्हणालो की सचिन 50 वर्षांपर्यंत असं खेळू शकतो, नाही. त्याने स्वतःला मॅच्युअर करूनच विचारपूर्वक अजून चांगलं खेळू शकतो. बट तसं क्रिकेट पुन्हा खेळणं मला नाही वाटत असं पॉसिबल. पण आता ज्या प्रकारे सचिन खेळतायत, ज्या प्रकारे गेल्या 3-4 इनिंग्स त्यांनी खेळल्या आहेत, ज्या प्रकारे सेंचुरीज त्यांनी बनवल्या आहेत, त्याला बघून तुम्हाला नाही वाटत का की सचिन एका नवीन अवतारात आले आहेत परत मैदानात? हे बघा, तुम्ही एक 100वर किंवा एका 50वर बोलू शकता. मी गेल्या 2 वर्षांवर बोलतो आहे की बघा 2 वर्षात जसा वीरेंद्र सेहवाग सुरुवातीला आला, तो खेळला, त्यानंतर त्याचा लीन पिरियड आला. हे नाही की सचिनची ॲबिलिटी कमी आहे किंवा टॅलेंट कमी आहे. बट ही इज नॉट यंग मॅन एनीमोर. ही इज नॉट द बेस्ट व्हॉट ही वॉज. की सचिन तेंडुलकर सारखा प्लेयर सिंगल हँडेडली जो मॅच जिंकवत होता, ही बिकम अ मॅच्युअर्ड बॅक सीट प्लेयर. लेट यंगस्टर विन द मॅचेस. बट ते सगळ्यांसोबत होणार आहे. हा आज राहुल वॉल बनलेला आहे. 2 वर्षांनंतर यांची सुद्धा वेळ येणार आहे की अदर यंगस्टर विल टेक ओव्हर. ही काही चुकीची गोष्ट नाहीये किंवा आपल्या विचारात फरक नाहीये. एक ना एक दिवस आम्ही रिटायर झालो. गावस्कर साहेब रिटायर झाले. डॉन ब्रॅडमन रिटायर झाला. सगळ्यांना व्हायचं आहे आणि तुम्ही तर- सगळ्यांनी आपापल्या वेळी चांगली परफॉर्मन्स दिली आहे. यू कांट एक्सपेक्ट की सचिन सारख्या प्लेअरने ज्याने 40 शतके गेलीत, मग आपण अशी अपेक्षा ठेवणार का ह्याने 100 वर्षापर्यंत खेळावं? असं नाही होऊ शकत. हे फक्त आपण आपल्या स्वप्नात विचार करू शकतो. ते अजून 2 वर्ष खेळले तर आपल्याला खूप आनंद होईल. परंतु जितकं त्यांनी देशासाठी केलं आहे, त्याने आपण खूप संतुष्ट आहोत की त्यांनी आपल्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक चांगलं खेळलं आहे. तुम्ही प्रत्येकाला रिटायरमेंटचा सल्ला देतात. सौरभ गांगुलीला सुद्धा तुम्ही म्हणाला होतात रिटायर हो असं. भाऊ, नको रिटायर होऊ द्या. तुम्ही जर प्रश्न विचारत असाल, उत्तर नाही दिलं, तर तुम्ही आमच्याकडे येऊन विचारता. आजकाल काही बोलत नाहीत. भाऊ, जर तुम्ही प्रश्न विचारलेत, एकतर मी उत्तर देईन किंवा शांतच बसेन. शांत तर बसायचं नाहीये. पण तुम्हीच तर म्हणालात ना की सौरभ गांगुली तिरस्काराचं जीवन जगतायत, त्यांनी आता त्यातून बाहेर असं निघालं नाहीये. पाहिजे. असं वर्ड मी वापरत नाही कधी, तिरस्कार वगैरे. आय थिंक तुम्ही मोडतोड करून शब्द टाकू इच्छिता की मला नाही वाटत की एवढा मोठा प्लेअर, सौरव गांगुली सारखा प्लेअर
मिन्नत करून क्रिकेट खेळावा. जितकी त्यांनी सेवा केली आहे ते अभिमानाने बाहेर जावे आणि आपले हिरो बनून राहावे. सचिन सुद्धा, राहुल सुद्धा, धोनी सुद्धा, हरभजन सुद्धा, अनिल कुंबळे सुद्धा जेव्हा हे जातील तेव्हा अभिमानाने जावेत. कारण यांनी आपल्याला इतका आनंद दिला आहे, यांनी इतका परफॉर्मन्स कंट्रीसाठी दिला आहे, तर त्याचे आपल्या विचारांमध्ये थोडे वेगळे आहे, म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. एक तर तुम्ही विचारू नका. विचारलं तर मी घुमून फिरून बोलू शकत नाही, चांगलं नाही वाटत. सौरव, मला वाटलं 2 वर्षांपूर्वी जेव्हा त्याला त्यावेळी काढलं होतं, की सौरव आता तू घेतली पाहिजे, की तुझी खूप बेइज्जती झाली आहे आणि कुठल्या क्रिकेटरची बेइज्जती व्हावी तर आपल्याला चांगलं नाही वाटत. हा जर कपिल आरोप पाजी- असेल तर मी घेतो. मला वाटतं की या प्रश्नावर कमीत कमी जनता तुमच्या बाजूने आहे.